नमस्कार, मी गौतम कांबळे जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना देखील मराठा आंदोलकाच्या रोषाला सामना करावा लागला। आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात उत्तर नांदेड मतदारसंघातील सोमेश्वर येथे त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले। सोमेश्वर येथे विकास कामाच्या उद्घाटनासाठी आले होते। यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून घेराव घालत जाब विचारला। मराठा आरक्षणाचं सगळे सोयरे अंमलबजावणीचं काय झालं? तुम्ही सत्ताधारी आहात, वाशिममध्ये सरकारने समाजाला दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? अशी विचारणा मराठा आंदोलकांनी यावेळी केली आहे। पाहूया काय म्हणाले ते। या गोष्टी ऐका ना, सांगा तुम्ही एवढं फिरता, पत्रकार ऐका, पत्रकार बंधू तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं सांगायची गरज नाही। या लोकांना, आपल्या लोकांना सांगा केव्हा होणार आहे काय नाही, हे तुम्हाला दररोज पेपर वाचता, तुम्ही बातम्या लिहिता, एवढं चांगलं काम करता, तुम्ही कुठं कमी पडले मला सांगा। मग हे सांगा ना, तुमच्या पाठीशी ऐका। आमच्या गावामध्ये 3 वेळेस उपोषण झालं, आतापर्यंत आम्हाला किती वेळेस भेट दिली? कोण येऊन 1-2 शब्द बोलले तुम्ही? समाजाची गावापर्यंत कोणी आमदारांना कोणाला भेट दिली? जरांगे पाटलाची मागच्या आठवड्यात भेट झाली बातम्यात पाहिलं असं। एक सरकारचं एक मिनिट ऐकून घ्या, सरकारचे शिष्टमंडळ चार आमदार गेले महाराष्ट्रात, 4 भागातले 4 होते। जरांगे पाटला सगळे आमदार मराठ्याचे जेवढे आमदार सगळे मिळून तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी। साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।